चलो थोडीशी बेसिक रिव्हिजन केल्यासारखी करतो मी इथं, जिथं असू दे हे लिहिलेलं. एक 2 मिनिट लागतील बघ याला. एफ इज इक्वल टू एम ए जर काढाय असेल, हा एफ म्हणजे काय होता रे? काय नाव दिलं? नेट एक्सटर्नल फोर्स. नेट एक्सटर्नल फोर्स. दिस इज नेट फोर्स. ओके, म्हणजे F1 मायनस F2 वगैरे करायचो की नाही आपण सगळं ते. ओके, त्यानंतर कंपोनंट्स वगैरे काढता येतात सगळ्यांना? हो सर. हो सर. मला सांगा, सर्क्युलर मोशन मध्ये थोडे फॉर्म्युले जे तुम्हाला रटायचे आहेत, ठीक आहे, मी ज्यावेळी तुम्हाला एक्सप्लेन केलेत त्यावेळी तुम्हाला ते समजलेत, तरी पण जर आता आठवत नसतील, यू विल रिमेंबर दॅम. ठीक आहे, त्यातला पहिला फॉर्म्युला व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, हा मला वाटतं सगळ्यांना कळाला आणि पाठ झाला पण असेल. झालाय का? हो सर. ओके, ह्याचं युनिट असणार मीटर पर सेकंड, ह्याचं युनिट असणार रेडियन पर सेकंड. लक्षात येते ना सगळ्यांना? अँग्युलर स्पीड, लिनियर स्पीड मध्ये. हो सर. दुसरा फॉर्म्युला ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बाय टी. एक सर्कल कंप्लीट करायला किती वेळ लागतो? तर त्याला टी म्हणतो आपण, कॅपिटल टी. ओके, आणि थर्ड फॉर्म्युला आहे सेंट्रीपिटल फोर्स. काय फॉर्म्युला सांगितलं निहारिका, बोल. एम आर ओमेगा स्क्वेअर. एम आर ओमेगा स्क्वेअर, किंवा अजून एक फॉर्म्युला सांगा. एम व्ही स्क्वेअर. इथं जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर एम न मल्टिप्लाय केलंय बघा दोघांना सुद्धा, व्ही स्क्वेअर बाय आर नेला. मग एम न कोणाला मल्टिप्लाय करतो आपण? ऍक्सेलरेशनला मल्टिप्लाय करतो का नाही? हो सर. हो. हे जे दिसतंय तुम्हाला, याला म्हणायचं सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन. हो सर. सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशनला मासने मल्टिप्लाय केलं की काय बनणार? सेंट्रीपिटल फोर्स. सिंपल. ऍक्सेलरेशनला मासने मल्टिप्लाय केलं की फोर्स बनतो. हे क्लिअर आहे का सगळ्यांना? हो सर. हो सर. त्यानंतर एक छोटी कन्सेप्ट मी बोललो होतो, सुडो फोर्स. आता तुम्हाला ती पूर्ण स्टोरी आठवत नसेल, टेन्शन घेऊ नका, पण एवढं तर क्लिअर आहे, सुडो फोर्स हा नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये लागतो. हो सर. आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऍक्सेलरेशनशी रिलेटेड असते, हे आठवतंय का? हो सर. ओके, ज्यांना ही कन्सेप्ट पूर्ण कळेल नसेल टेन्शन नका घेऊ, स्लोली कळत जाईल. ती लोणचं कसं मुरतं नाही, त्याप्रमाणे कन्सेप्ट आहे. ओके, सो दिस इज pseudo force comes into picture when you are talking about which frame? Non inertial frame. त्याचं मॅग्निट्यूड काय असतं pseudo force चा? मास इंटू एक्सेलरेशन. एम ए, सिंपल ए म्हणा, जे फ्रेमचं ऍक्सेलरेशन असतं ते. आणि डायरेक्शन काय घ्यायची त्याची? अपोजिट टू द एक्सेलरेशन. अपोजिट टू एक्सेलरेशन. लिफ्टचे वगैरे घेतले होते, आठवतंय मागच्या वेळी? हो सर. हो सर. हो सर. अपोजिट टू एक्सेलरेशन. ह्या स्क्रीनवर जे तुम्हाला दिसतंय तेवढं जरी तुम्हाला येत असेल, यू आर वेल इनफ. हे आता हा चॅप्टर सुरू करू शकतो. आणि सर्कलमध्ये मला सांगा, वेन आय एम टॉकिंग अबाउट अ सर्कल, ह्याच्यामध्ये जरी स्पीड सेम राहिलं तर काय बदलतीये रे? डायरेक्शन. डायरेक्शन बदलल्यामुळे व्हेलॉसिटी बदलतीये म्हणू शकतो की नाही मी? हो सर. हो सर. ओके, आणि व्हेलॉसिटी कुणामुळे बदलतीये? सेंट्रीपिटल फोर्समुळे, परपेंडिक्युलर फोर्समुळे. आठवते काय? हो सर. हो सर. एखादा फोर्स व्हेलॉसिटीला परपेंडिक्युलर असेल तर तो फक्त त्याचे डायरेक्शन चेंज करतो. लक्षात आहे नाही? हो हो सर. सर. मग मी समजा इथं किडा म्हणून बसलो याच्यावर, तर मी सुद्धा सर्कल मध्ये फिरायला लागेल की नाही असा? हो सर. मग मी कुठल्या फ्रेम मध्ये गेलो? नॉन इनर्शियल. नॉन इनर्शियल. आपण बघितलं इथं ऍक्सेलरेशन आहे सेंट्रीपिटल, त्यामुळे मी जर तिथं बसलो तर मी कुठल्या फ्रेम मध्ये आलो? नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये. नॉन इनर्शियल. मग मला एका सुडो फोर्सचा विचार करावा लागेल की नाही? बिकॉज आय एम टॉकिंग अबाउट नॉन इनर्शियल फ्रेम. हो सर. हो सुडो सर. फोर्सला म्हणतात सेंट्रीफ्युगल फोर्स. हे एवढंच फक्त लास्ट लेक्चर मध्ये काहीतरी बोललो होतो आपण, बरोबर का? हो सर. हो सर. ओके, सेंट्रीफ्युगल फोर्स. आणि सेंट्रीफ्युगल सुडो फोर्स कुठल्या दिशेला लागतो एवढं सांगा मला फक्त. एक्सेलरेशनच्या अपोजिट. मग इथे ऍक्सेलरेशन आतल्या दिशेला आहे, मग सुडो फोर्स बाहेरच्या दिशेला लागेल की नाही? बाहेर. सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. ओके, एवढं लक्षात राहील तुमच्या फक्त हे जे सांगतोय ते? हो सर. हॅलो सर. बोल घे. टँजेन्शियल एक्सेलरेशन असेल सर, मग तर नेट एक्सेलरेशनच्या अपोजिट डायरेक्शनला लागणार ना? टॅन्शियल एक्सेलरेशन असेल तर ऍक्च्युली दॅट इज अ डिफरंट स्टोरी. म्हणजे तो टॅन्शियल रिअल आहे आणि हा सुडो आहे. मग तू कुठल्या फ्रेम मध्ये ते मॅटर करतो. तो नॉन इनर्शियल मध्ये बसलास तर तुला सेंट्रीपिटल दिसणार नाही. कुठला दिसणार? सेंट्रीफ्युगल. आणि टँजेन्शियल पण असेल.
मग ते इकडच्या दिशेला असणार. ह्याला अपोजिट नाही म्हणायचं, वेगळ्या क्वाड्रंट मध्ये आला. तुझा नेट अगोदर इकडे होता का नाही, तो इकडे बनला. हा सर. आलं का लक्षात? मग त्याच्यावरनं वेगळं हा. परसेप्शन काढशील, मग तू तिकडं असल्यामुळे काय झालं असेल वगैरे, तू बाहेर असा उडून जातोय. पण तेवढ्या डेप्थ मध्ये नको जायला. टॅन्जेन्शियल इथं घुसवायचं नाही. टॅन्जेन्शियल जर घुसवलं तर कोरिओलिस फोर्स नावाचा वेगळा एक असं डेंजर यायला लागतं थोडंसं. आता त्यात नको घुसायला. हे सगळ्यांना कळलं मी काय सांगतो इथं? हो सर. हो सर. हो सर कळालं. ह्या हो स्क्रीनवर सर, दिसतंय, काय? कॉन्फिडन्स आहे एव्हरीवन? हो सर. हो सर. चल, आता ह्या चॅप्टरचं नाव NLM 2 आहे. ह्याच्यामध्ये आपण सर्क्युलर मोशन मध्ये न्यूटनचा लॉ ऑफ मोशन यूज करणार आहे. आलं लक्षात? हो सर. थोडे इलस्ट्रेशन्स बघायचे आणि त्यातनं हे समजून घ्यायचं मला काय सांगायचं. थोडी इलस्ट्रेशन. तुम्हाला गोफन आठवते का रे? गोफन. हो सर. हो सर. ओके, इथं दगड आहे तो, आणि गोफणीला काय करतो आपण, कंटिन्युअसली असं गर फिरतो आणि सोडून देतो एका वेळेला, बरोबर का? हो. आता ही जी गोफन आहे ती कुठल्या मोशन मध्ये, सर्क्युलर मोशन मध्ये आहे की नाही? हो हो सर. सर. ओके. हो सर. समजा मी ग्राउंडवर उभा राहिलो तर कुठल्या फ्रेम मध्ये आहे मी? इनर्शियल. इनर्शियल. सुडो फोर्स वगैरे काही विचार करणार नाही, नाही. नाही. बरोबर. मग मी सिम्पली याची एफबीडी काढली. एफबीडी काढता येते सगळ्यांना? हो. हो सर. आता समजा व्हर्टिकल वाले सोडून दे सगळे फोर्सेस, काय नको. टेबलवर गोल गोल फिरतोय समजा, आत इकडे कुठला फोर्स असेल रे? टेन्शन फोर्स असेल की नाही? हो सर. हो. कळतंय मी काय म्हणतोय? कुठला हो फोर्स सर. असणार? टेन्शन. टेन्शन. अजून कुठला फोर्स लागलाय का इथं ह्याच्यावर? ऐका. समजा हा दगड असता आणि याला मी इकडे खेचलं असतं काहीतरी फोर्सनं. हा फोर्स सोडून दुसरा कुठला लागला नसता ना? मग न्यूटनचा सेकंड लॉ काय सांगतो मला? F = ma सांगतो की नाही? हो हो सर. सर. मग हाच F असता. समजा इकडे लागला असता फोर्स F2, तर ह्यालाच कसं रिप्लेस केलं असतं मी? F2 minus F1. समजा इकडे ऍक्सेलरेट होत असता हा, तर कसं लिहिलं असतं याला? F1 minus F2. F1 1 minus F2 = ma. कळतंय सगळ्यांना मी काय सांगतोय ते? हो हो सर. सर. तसं इकडे जर बघितलं तर कुठला फोर्स आहे? तर टेन्शन आहे की नाही फक्त? हो सर. आणि हा इकडे हो, ऍक्सेलरेट होतोय. कुठल्या ऍक्सेलरेशन? सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन. मी काय म्हणतोय कळतंय? हो. हो सर. म्हणजे साध्या भाषेत, हे जर तुम्हाला कन्फ्युजिंग वाटत असेल तर साध्या भाषेत मी असं म्हणू शकतो का, जे काही या दोरीमध्ये टेन्शन आहे ते काय म्हणून काम करतंय? सेंट्रिपेटल फोर्स म्हणून काम करतंय की नाही? हो सर. हो सर. एवढं हो तरी सर. कळतंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. सेंट्रिपिटल फोर्स. मग हे T = m × AC, आणि AC म्हणजे काय असतो? R⍵² असतो किंवा हो. mv². हे कळलंय का सगळ्यांना? सांगा जरा मला. हो सर. हो सर. हो सर कळालं. हा विचार करायला थोडासा अवघड जातंय, म्हणजे AC वगैरे सगळं. त्यापेक्षा एक मेथड यूज करायची, आपण ह्याच्यावर जाऊन बसायचं. मी कुठल्या फ्रेम मध्ये गेलो रे आता? नॉन इनर्शियल. नॉन इनर्शियल. नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये गेलो. मग नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये जर मी एफबीडी बनवली याची, विचार करा, स्लो जो आहे एकदम, अजून भरपूर यात एक केसेस घ्यायचे, तुम्हाला एक कळालं पाहिजे थोडं बेसिक. नॉन इनर्शियल मध्ये मी याची एफबीडी बघितली तर मी स्वतःला थांबलेलं दिसेल आणि जग फिरताना दिसेल की नाही मला? हो सर. हो सर. आतल्या बाजूला मला दोरी दिसतीये, सो दिस विल बी टेन्शन फोर्स. येते लक्षात? हो सर. आता मी नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये मी कशाचा विचार करणार? सुडो फोर्सचा विचार करेन की नाही? हो सर. हो सर. कुठं लागेल सुडो फोर्स? बाहेर. बाहेर. आहे. ऍक्सेलरेशन आत आहे ना, सेंट्रिपिटल. हो सर. सेंट्रिपिटल इज टुवर्ड्स हो द सर. सेंटर. मग हे कुठं लागेल? सुडो फोर्स कुठं लागेल? अवे फ्रॉम द सेंटर लागेल की नाही? अवे. हो सर. जरा समजलंय? थोडं कळतंय का? हो सर. कार. टफ वाटतं? समजते. कळते सर. कळतंय? मग इथं सिम्पल तुम्ही नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये गेला की तुम्हाला इझी पडतंय. मग सेंट्रिफ्युगल फोर्स, सुडो फोर्सचा फॉर्म्युला सांगा मला. सुडो फोर्सचा फॉर्म्युला काय असतो? मास इंटू एक्सेलरेशन. मास इंटू ऍक्सेलरेशन. तर ऍक्सेलरेशन कुठला आहे? सेंट्रिपिटल वालाच आहे ना? सेंट्रिपिटल. हो सर. मग जो फॉर्म्युला सेंट्रिपिटलचा आलाय तोच सेंट्रिफ्युगलचा पण येणार आहे. कळतं? येते लक्षात सगळ्यांना? हो सर. सो mv² हा, r सर. येईल किंवा mr⍵² येईल. मग इथून सुद्धा तेच आन्सर मिळालं की नाही मला? हे दोघं बॅलन्स करतील. T = mv² r or mr⍵². पहिल्यापेक्षा दुसरं थोडंसं लेस कन्फ्युजिंग आहे. मला इक्विलिब्रियम दाखवायचं, इकडं जेवढं आहे तेवढंच इकडं झालं, संपलं. वरच्या मध्ये हा, काय सर. करायला लागतं? नेट फोर्स = m × a. मग a काय? एसीच्या जागेला हे पुट करून वगैरे खूप लेंदी मेथड आहे. मी असं म्हणत नाही सगळ्यांना 100% कळालंय. एक 10-20% जरी कळालं असेल
की मी जर ह्याच्यावर जाऊन बसलो तर मला स्वतःला रेस्टमध्ये वाटेन, मी इकडं जेवढा फोर्स लागतोय तेवढाच इकडं लागतोय. मी कुठल्या फ्रेममध्ये आहे? नॉन इनर्शियल फ्रेममध्ये. त्यामुळे मी सुडो फोर्सचा वापर करणार. कळतंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. कुठला हो, सुडो सर. फोर्स आहे? सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स सुद्धा सेंट्रीपिटल फोर्सच्या फॉर्म्युलाचं वापरायचं डायरेक्ट. तुम्ही वरच्या मेथडनं करा, खालच्या मेथडनं करा, आन्सर सेमच येणार आहे. कळतंय का? हो सर. हो, सर. त्यामुळे एक हो, सर. लक्षात ठेवा, बेनिफिट किंवा मेथड इथून पुढे ऍडव्हान्स पर्यंतचे कुठले पण क्वेश्चन असो सर्क्युलरचे, ओके, मेथड एक लक्षात ठेवा. स्टेप 1 काय करायचं सांगतो तुम्हाला, स्टेप वाईज सांगतो तुम्हाला. बी इन अ नॉन इनर्शियल फ्रेम, म्हणजे स्वतः त्या सर्कलमध्ये जाऊन बसा. मग मी सर्कलमध्ये फिरायला लागलो, माझी फ्रेम कुठली झाली? नॉन इनर्शियल फ्रेम झाली की नाही? हो सर. ओके. हो, सर. यूज अ सुडो फोर्स. यूज अ सुडो फोर्स. कुठला फोर्स आहे इथं सुडो फोर्स सर्कलमध्ये? सेंट्रीफ्युगल फोर्स. Centrifugal. सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स, त्याला वेगळं नाव आहे, तो बाहेर लागतोय, सेंट्रीफ्युगल फोर्स. आणि तिसरं यूज इक्विलिब्रियम कंडिशन. एकदम सोपं. तुम्हाला आठवतं इक्विलिब्रियमचे क्वेश्चन इझी जायचे आपल्याला ह्याच्यापेक्षा? हो सर. हो, सर. मग आपण ह्या अवघड क्वेश्चनला कुठल्या क्वेश्चनमध्ये कन्वर्ट केलं? इक्विलिब्रियम. कारण इक्विलिब्रियम सगळ्यात सोपा आहे. इकडे जे लागते तेवढे इकडे बॅलन्स करायचं आणि आन्सर काढायचं. समजलं मी काय म्हणतोय? हो सर. हो, सर. लॉजिक लक्षात आलंय? 100%? हो सर. येस. मेथडवाले मी अजून एकदा सांगतो, हे सगळ्यांना 100% नाही करणार. अजून थोडं डोक्यात कन्फ्युजन असणार आहे, सर असं काय केलं वगैरे. पण इथं जे मेथडवाले 3 पॉईंट्स लिहिले हे फक्त डोक्यात ठेवा आता. ओके. अनिश, शर्विल, कळलंय काय मी काय सांगितलंय? हो सर. हो सर. नॉन इनिशियल फ्रेम वगैरे आठवते का लास्ट लेक्चरचं सगळं? हो. शर्विल बा, तू आहेस लेक्चर मध्ये? अनम्यूट झाला पण काय बोलला नाही. ठीक आहे. ऐका, एक क्वेश्चन घेतो, काय विचार कराल थोडासा. मला सांगा, एक डिस्क आहे काय अशी, थोडे नवीन नवीन केसेस घेतोय, तुम्हाला लगेच नाही सुचलं टेन्शन नाही घ्यायचं, ठीक आहे? आय एम टॉकिंग, मला ऐकू येत नाही, ऐक. आणि ह्या डिस्कला मी असं गोल 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 फिरवतोय. ओके. ओमेगा लिहिलं याचा अर्थ ते गोल 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 फिरतंय. कळतंय का सगळ्यांना मी काय म्हणतोय? हो सर. सर. इथे एक कॉइन ठेवलाय. आता रेड कलरची कॉइन नसता. दिस इज व्हॉट अ कॉइन. आता मी त्याला गोल फिरवलं समजा, ओके, जोरात. तर कॉइनला पण जर गोल फिरायचं असेल तर त्याला सुद्धा सेंट्रिपिटल फोर्सची गरज आहे की नाही? हो सर. हो, सर. ह्यासोबत जर ह्याला पण गोल फिरायचं असेल तर डिस्क तर कनेक्टेड आहे सगळी, डिस्क काय उडून जाणार नाही कुठं. पण कॉइनला पण जर सर्कलमध्ये डिस्क सोबत फिरायचं असेल तर सेंट्रिपिटल फोर्सची गरज आहे की नाही? हो सर. थोडासा विचार करा, इथं सेंट्रिपिटल फोर्स कोण देईल? मगाशी टेन्शन देत होतं की नाही, इथं कोण देईल विचार करा. हो. चॅटवर टाकायचं, विचार करा. नाही सुचलं टेन्शन नका घेऊ, पण विचार करा. सेंट्रिपिटल फोर्स कुठं लागला पाहिजे रे? टुवर्ड्स द सेंटर. विचार करा. एमजी तर येणार नाही, कारण एमजी डाऊनवर्ड असतो, हो. नॉर्मल रिएक्शन हो, सर. त्यामुळे नॉर्मल रिएक्शन एमजी मधलं काय येणार नाही. वेगळं काय येऊ शकतं जरा विचार करून मला चॅटवर पाठवा, ठीक आहे? आणि नाही जमलं क्वेश्चन टेन्शन परत एकदा विचारता. एक डिस्क आहे अशी, ती गोल 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 फिरते आणि त्याच्यावर एक कॉइन. हा सर. ओके. कॉइनला पण सोबत फिरायचं आहे डिस्कच्या, कॉइनला पण सोबत डिस्कच्या फिरायचं आहे. तर तिला कुठल्या तर फोर्सची गरज आहे की नाही डिस्कवर? हो. कुठला फोर्स असेल याचा विचार करा थोडासा. ओके सर. गुड यशराज, सिद्धांत, गुड. आणि तुम्हाला तो फोर्स माहिती आहे, शिकलोय आपण लास्ट इयर. नाही 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 निहारिका, ते नाही. सेंट्रिपिटलला डिफरंट फोर्स. इथं जे रेग्युलर फोर्स, मगाशी कसं टेन्शन बघितलं की नाही आपण, टेन्शन इज प्रोव्हाइडिंग द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. तसे तो कुठल्या फोर्सची गरज आहे त्याला सर्कलमध्ये फिरण्यासाठी? गुड यश, सांगा, ट्राय करा. समजा ती डिस्क एकदम स्मूथ असती, आता आय एम स्पून फिडिंग यू. समजा ती डिस्क एकदम स्मूथ असती, ती डिस्क त्याला घेऊन गेली असती का रे कॉइनला पुढं? नाही.
म्हणजे नाही. कुठला फोर्स इथे काम करतोय? फ्रिक्शन. 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 कळलं सगळ्यांना खरंच? हो सर. म्हणजे हो सर. ही कॉइन बाहेर उडून नाही गेला पाहिजे, ह्याच्यासाठी त्याला अपोज मध्ये कुठला तरी फोर्स पाहिजे. आणि स्लाइड न होण्यासाठी, टू प्रिव्हेंट स्लाइडिंग मला कशाची गरज आहे रे? फ्रिक्शन. फ्रिक्शन. आणि मला जर फ्रिक्शनची. मॅक्झिमम मिनिमम असले शब्द वापरायचे असेल तर कुठल्या फ्रिक्शनची गरज आहे? स्टॅटिक फ्रिक्शन. स्टॅटिक. स्टॅटिक नाही, लिमिटिंग फ्रिक्शन. लिमिटिंग. स्टॅटिक तरी असणारच आहे. आय एम टॉकिंग अबाउट मॅक्झिमम फ्रिक्शन, मॅक्झिमम स्टॅटिक. कुठलं फ्रिक्शन? लिमिटिंग. लिमिटिंग फ्रिक्शन. लिमिटिंग फ्रिक्शनचा फॉर्म्युला सांगा मला पटकन. म्यूएस इंटू एन. US into N. into N. आणि एन कसं काढायचं? एफबीडी वरून ठरवू शकतो. आता इथे एमजीच असणार आहे ते. हो. कळलं? हो सर. हो सर. मग हा स्टडी करणं अवघड आहे. मग स्टेप 1 काय? त्याच्यावर जाऊन बसूया. कुठल्या फ्रेम मध्ये गेलो मी आता? नॉन इनर्शियल. काढली, त्या कॉइनची एफबीडी काढली मी. तर आतल्या बाजूला कुठला फोर्स? फ्रिक्शनल फोर्स आहे की नाही? हो. सेंट्रिपिटल इथे दाखवायचं नाही. मी आता कुठल्या फ्रेम मध्ये आहे? नॉन इनर्शियल मध्ये. Non-inertial. सेंट्रिपिटल मध्ये येणार नाही. मग इथं आतल्या बाजूला कुठला फोर्स असणार आहे? फ्रिक्शन असणार आहे की नाही? हा. हो सर. आणि मी नॉन इनर्शियल मध्ये गेलोय म्हणजे अजून एक फोर्सची गरज आहे मला. कुठल्या? सुडो फोर्स. MA. आणि तो कुठला लागणार? अवे फ्रॉम द सेंटर लागेल की नाही? हो सर. हो सर. किती असणार? mu²/r वापरा किंवा mr⍵². हो. मग मी स्वतःला कन्व्हिन्स करू शकतो की सर जो काय फ्रिक्शनल फोर्स आहे तो ह्याच्या इक्वल आहे. मग मला जर विचारलं असेल फाइंड मॅक्झिमम व्हेलॉसिटी, मॅक्झिमम असा शब्द आला की फ्रिक्शनला कुठलं फ्रिक्शन घ्यायचं? लिमिटिंग. लिमिटिंग. फ्रिक्शन इज इक्वल टू mvmax². कळते मी काय करतोय? हो सर. हो सर. मग लिमिटिंग फ्रिक्शनचा फॉर्म्युला काय असतो? म्यूएस US into into N. Into mg लिहितो फक्त इथं. हा. n ला डायरेक्ट mg लिहू शकतो का मी इथं? हो सर. हो. कारण वर ह्याची जर व्हर्टिकल मधली एफबीडी बघितली तर वर नॉर्मल रिएक्शन आहे आणि खाली एमजी आहे. दुसरे कुठलेच फोर्स नाहीत व्हर्टिकल मध्ये. मी काय म्हणतोय कळतंय? हो सर. हो सर. मग म्यू mg इज इक्वल टू m vmax². ह्यातलं काही पाठ करू नका. तुम्हाला लॉजिक कळलंय का सांगा रे मला खरंच? हो सर. कळलं. m ला कॅन्सल झालं. मग हे r इकडे मल्टिप्लाय होईल की नाही? हो सर. हो. सो vmax चा स्क्वेअर इज इक्वल टू म्यू जी आर. मग vmax कसं लिहाल रे इथं? रूट ऑफ म्यूजी. रूट UGR. तुम्ही जेव्हा 11वी-12वी जाल तुम्हाला हे फॉर्म्युले वगैरे पाठ करावे लागतात, स्पेशली त्या मुलांना जे नीट देणार आहे. ओके, हे सगळे फॉर्म्युले. पण आता तुम्हाला पाठ करायचे वगैरे डोक्यात कचरा भरायची गरज नाही. सिम्पली तुम्ही एवढं सांगू शकता, हा क्वेश्चन सुटू दे नाही सुटू दे, आय डोंट केअर, पण एवढं सांगू शकता की ह्याला सर्कल मध्ये ठेवण्यासाठी फ्रिक्शन लागतंय. एवढं ऍटलीस्ट. हो सर. हो सर. जर हो मी सर. बाहेर बसलो तर मी इनर्शियल फ्रेम मध्ये मी सांगेन फ्रिक्शन इज इक्वल टू mv²/r सेंट्रिपिटल फोर्स. जर मी त्या कॉइन वर जाऊन बसलो तर मी नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये आलो, देन आय कॅन से इक्विलिब्रियम. इकडं फ्रिक्शन लागते, इकडं सेंट्रिफ्युगल फोर्स लागतोय. तुम्हाला खेळायला जमतंय का रे ह्याच्यासोबत? हो सर. खरंच वाटतंय जमतंय असं? हो सर. हो सर. ओके, अवघड वाटतंय काय? नाही. नाही सर. ओके, म्हणजे एवढं. क्वेश्चन घेऊया 2 केसेसवर, सोडवणार, ट्राय करणार. हो सर. न्यूमेरिकल्स नंतर पुढच्या केसेस बघू. एकदम तुम्हाला कन्फ्यूज नाही करत मी. ऐका, या क्वेश्चन ऑन फर्स्ट केस. लेट्स से अशी एक दोरी आहे आणि त्याला एक दगड बांधला आहे. दिस इज ऑफ 2 kg मास and I am continuously revolving. ओके, ह्याचा जो ओमेगा आहे तो आहे 10 रेडियन पर सेकंड. ही कुठली स्पीड असते? रोटेशनची स्पीड. कळते का सगळ्यांना? हो सर. हो सर. ह्या दोरीची जी लेंथ आहे ती लेट्स से 2 मीटर आहे. मला ह्या दोरीतलं टेन्शन सांगायचं. फाइंड टेन्शन. विचार करून सांगा, व्यवस्थित स्वतःला शिकवा ते काय सुरू आहे. त्या दगडावर जाऊन बसा, नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये बसा आणि टेन्शनला बॅलन्स करून सोडवा ते. हो सर. आणि
चॅटवर पाठवायचा आन्सर. आणि फॉर्म्युले वापरायचे नाहीत बरं का रे, नाही तीच सवय लागेल तुम्हाला पुढं. डिराईव्ह करा स्वतः काय सुरू आहे ते. नाही जमलं टेन्शन नका घेऊ. मैं हूं ना. रेकॉर्डिंग सुरू केलं ना रे. ओके. पार्थ कळतंय का रे? सोडवतेस का? हो सर. हो. गुड. यशराज, अथर्व, सिद्धांत. गुड. ही बीट जमली का रे याची? नॉन इनिशियल फ्रेम मध्येच विचार करायचा, नाही कन्फ्युज व्हाल. हो सर. इकडं कुठला फोर्स असणार? दोरीतला टेन्शन. टेन्शन. आणि इकडं सेंट्रिफ्युगल हो. फोर्स किती वापरणार? mv स्क्वेअर बाय आर. आणि अजून एक फॉर्म्युला काय? mr ओमेगा स्क्वेअर. MR ओमेगा स्क्वेअर. कुठला सिलेक्ट कराल रे? कुठला सिलेक्ट कराल? सेकंड. ओमेगा दिला की नाही? हो सर. मग इथं हे दोघं बॅलन्स करणार तुम्ही. टी इज इक्वल टू mr हो. ओमेगा स्क्वेअर. आता टी काढायचं आहे मला. ओके. मास किती दिलंय? 2 kg. आर म्हणजे काय असतं रे इथं? रेजिस्टन्स. रेडियस रेडियस. रेडियस. काय या सर्कलचा रेडियस? 2 मीटर. जी दोरीची लेंथ आहे Two. तो रेडियस असेल की नाही त्याचा? हो सर. आणि हो, ओमेगा sir. किती आहे? 10. 10 चा स्क्वेअर 100. 10. सो दिस विल बी एकदम सोपा क्वेश्चन. 400 न्यूटन. काय डाऊट कुणाला? नो सर. खरंच खेळायला जमतं यासोबत तुम्हाला? सेंट्रिफ्युगल फोर्स घेऊनच. हो सर. ओके. हो, sir. कारण सोपा आहे ते. टी इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर. तुम्ही जर सेंट्रिपेटाला वापरलं तर टी ला डेंजर होतं ते. नको. हे कळलं का? हो सर. हो सर. अजून एक क्वेश्चन देऊ सेम टाईपचा. सोडवणार? हो सर. हो. हो सर. थोडा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी इझी क्वेश्चन देतोय मी. समजा इथं हा दगड आहे असा. सेम 2 kg चा दगड आहे. लेंथ पण 2 मीटर सेम. आणि ही जी दोरी मी बाजारातून विकत आणली आहे गोफनसाठी, तिचं टेन्शन मॅक्झिमम 250 न्यूटन आहे. किती न्यूटन? 250. 250. किती ओमेगा मॅक्स ने फिरवू शकतो? किती फास्ट गोल 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 फिरू शकतो? त्याचा आन्सर काढायचा. ट्राय करताय? हो सर. हो सर. ओके. हा चॅप्टर तुमच्यासाठी थोडा नवीन आहे, सर्क्युलर मोशन. त्यामुळे सोपे क्वेश्चन घेऊन तुमचा कॉन्फिडन्स वाढवतो फक्त. आणि हे आन्सर सगळ्यांनी पाठवायचं बरं का. शांत नाही बसायचं कोण. मगाचं नव्हतं आलं ठीक आहे. आता हे तर स्पून फिडिंग आहे कम्प्लीट. जमलंच पाहिजे सगळ्यांना. आन्सर जर रूट मध्ये आला असेल, रूट मध्ये ठेवून पाठवलं तरी चालेल मला. पॉइंट मध्ये नाही काढलं तरी चालतं. ठीक आहे. पण जर तुम्हाला स्क्वेअर रूट काढता येत असेल तर स्क्वेअर रूट सुद्धा काढून पाठवा मला. गुड. 5 आन्सर्स. गुड. करेक्ट आहेत सगळ्यांचेच. अथर्व, तुझा आन्सर रूट 62 पॉइंट समथिंग आलंय का रे अथर्व? का नाही? हा सर. रूट 62 पॉइंट. 8 च्या पेक्षा जास्त कसं जाईल रूट त्याचा?
62 म्हणजे 7 पॉईंट समथिंग पाहिजे ना. सर 7.9. हो सर ते हो सर 64च्या असेल तर 8च्या पुढे जाईल ना. बघ कुठे सिली मिस्टेक झाली. सेम कंडिशन टी इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर. हो सर. हा मग टी किती आहे इथं 250. मॅक्झिमम बद्दल बोलतोय. मास किती आहे अगेन 2, रेडियस इज 2 इंटू ओमेगा स्क्वेअर. कळले का सगळ्यांना? हो सर. आणि हे जे ओमेगा हो, असेल तो मॅक्झिमम असेल, कारण मी टेन्शन मॅक्झिमम बद्दल बोलतो. मग सांगा हे ओमेगा मॅक्स शुड बी इक्वल टू अंडर रूट ऑफ हे 2 टू जा 4 तिकडे जाईल की नाही 250/4 होईल. ते कळते का सगळ्यांना? 62.5. ओके 62/4. मग हे 25 इंटू 10 म्हणू शकतो. हे 4 आहे. 25 ला बाहेर काढला तर 4 होईल, 4 ला बाहेर काढला तर 2 होईल आणि रूट 10 राहील की नाही. हा हो सर. सर. ही पण एक मेथड आहे. तुम्ही 62.5 ने केला असेल तरी चालेल, नो प्रॉब्लेम, काही टेन्शन नाही. रूट 10 ची व्हॅल्यू काय सांगितलेली 3.2 च्या अप्रॉक्सिमेट असते. हो सर. मग 5/2 इंटू 3.2 इथं जर बघितलं 2 1 जा 2 1.6 1.6 इंटू 5 इज अप्रॉक्सिमेटली 8. कळते का सगळ्यांना? हो हो सर. सर. सो ओमेगा सर. मॅक्स तुमचा आन्सर जवळपास आला असेल तरी सुद्धा चालेल. किती 8 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. सेकंड सॉरी मीटर पर सेकंड. हे कळलं तुम्हाला हे खरंच? हो सर. हो सर. एक लास्ट क्वेश्चन देतो ह्या टाईपचा, सोडवणार? हो. हो सर. थोडासा वेगळा देतो. स्लोली जाऊया काय आपण यात. सर्क्युलर मोशन हे हो खूप सर. इम्पॉर्टंट आहे अकरावीला. मला तुमचा त्याच्यावर कॉन्फिडन्स घालून द्यायचा नाही आहे, त्यामुळे मी एकदम स्लोली जाईन यात. तुम्हाला थोडं थोडं कन्सेप्ट कळायला लागले की बोर सुद्धा व्हाल, सर कळाले की पुढे चला, तरी पण आपण त्यात करायचं. तुमच्या डोक्यात बसले पाहिजेत फॉर्म्युले सगळे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3. समजा अगेन गोफा नाही आणि नंतरचा थोडासा टफ देतो काय मी, तो ट्राय करा तुम्ही. हे गोफन आहे. अगेन मास किती घेऊया दगडाचं 2 kg, लेंथ 2 किती kg. घेऊया 2 मीटर. ठीक आहे. मीटर. आणि इथं म्हटलंय स्पीड ऑफ द स्टोन, स्पीड ऑफ द स्टोन इज व्ही. किती आहे व्ही. आणि ह्याच्यामधलं जे टेन्शन आहे, ओके, इट शुड नॉट एक्सीड let's say 200 Newton. Find the value of V. ट्राय करताय? हो सर. हो सर. सेम टाईपचा क्वेश्चन, सगळ्यांचा आन्सर आलं पाहिजे. विचार करा जरा. ओके इथं फक्त लिहितो ऑल्सो फाइंड अँग्युलर व्हेलॉसिटी. हे नंतर सांगा मला, पहिल्यांदा व्ही ची व्हॅल्यू सांगा. ओके गुड. मग ते 10 न मल्टिप्लाय घे त्याला, येईल बा आन्सर. कुठला फॉर्म्युला वापरणार रे? mv mv स्क्वेअर. स्क्वेअर बाय आर. टी इज इक्वल टू mv²/r. मग टेन्शन 200 न्यूटन घ्यायचं मॅक्झिमम. सो इज इक्वल टू मास किती आहे 2 इंटू व्हेलॉसिटी काहीतरी मॅक्झिमम असेल समजा, स्क्वेअर बाय आर किती आहे 2. काय होईल? हे बरोबर लिहिलं ना मी? सर 2 कॅन्सल. हो सर. 2 कॅन्सल. मग व्हीमॅक्स किती येतो? रूट ऑफ 200. रूट ऑफ 200. मग 2 इंटू 100 म्हणू शकतो. 100 ला रूट मधून काढलं 10 होईल आणि आता रूट 2 राहील. 10 root हो सर. रूट 2 ची व्हॅल्यू 1.4. 1.4 1. into 10 is 14 मीटर पर 14. सेकंड. 40. येस. ऐका, हे याचा आन्सर नाहीये. हे याचा आन्सर नाहीये. ही कुठली व्हॅल्यू आली? मॅक्झिमम. मॅक्सी. मला म्हणलंय का त्यांनी मॅक्झिमम स्पीडनं पळवतंय म्हणून? नाही. नाही. मग तुमचं नाही. ते आन्सर असलं पाहिजे. ते काय असलं पाहिजे? व्ही इज लेस दॅन ऑर इक्वल टू 14 मीटर पर सेकंड. लक्षात येत आहे? हो हो सर. सर. ओके हे लक्षात ठेवा काय तुम्ही.
असं म्हणलेलं नाही की मॅक्झिमम स्पीड किती असेल त्याचं, दे आर जस्ट टॉकिंग अबाउट व्हॉट इज द स्पीड. हे असे सुद्धा क्वेश्चन पडतात. मुलं डायरेक्ट हे आन्सर करतात, त्यांना कळतच नाही पुढे काय करायचं. तुमचं तुम्हाला इंटरप्रेट करता आलं पाहिजे तुमचं आन्सर. लक्षात आलंय सगळ्यांना? हो सर. त्यानंतर आता मला अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे ओमेगा काढायला लावलंय. मला व्ही माहिती आहे, आर माहिती आहे. कसं काढायचं रे अँग्युलर व्हेलॉसिटी? V is equal to R omega. वी नो दॅट. काय माहिती आहे आपल्याला? सगळंच माहिती आहे. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. मग मी जर मॅक्झिमम बद्दल बोललो, कशाबद्दल? मॅक्झिमम. तर मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे रे? 14. 14. रेडियस किती आहे? 2 इंटू 2. ओमेगा. हा ओमेगा मॅक्स असेल की नाही? हो सर. हा, मग ओमेगा मॅक्स किती आहे ना सांगा याच्यावरून? 7. 7 ओमेगा मॅक्स इक्वल टू 7 वॉट? मीटर पर सेकंड और रेडियन पर सेकंड? radian per second. Radian per second. ह्याचा अर्थ त्याचा ओमेगा तो लेस दॅन और इक्वल टू 7 रेडियन पर सेकंड असला पाहिजे. हे तुम्हाला हे मिनिंग कळतंय सिम्बॉल्सचं? हो हो सर. सर. हो सर. हे क्वेश्चनचं आन्सर कळलंय सगळ्यांना? हाऊ टू अप्रोच दिस काइंड ऑफ क्वेश्चन्स? हो सर. हो सर. थोडासा अवघड क्वेश्चन विचारू, एक ट्राय करणार? हो सर. हो. अच्छा, आता हे भरपूर झाले असले टाईपचे क्वेश्चन. सेम टाईपचा गोफनच आहे, फक्त आता थोडासा वेगळा गोफन आहे. याच्या गोफणीचा काय उपयोग नाही आहे, फक्त क्वेश्चन सोडवण्यासाठी उपयोग आहे त्याचा. एक दोरी आहे समजा अशी, त्याला मी एक दगड बांधलाय असा. त्या दगडाला अजून एक दोरी जोडली मी अशी, आणि त्याला एक दगड बांधलाय असं. काय म्हणतोय कळतंय का? हो सर. आणि ह्याला गोल 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 फिरवतोय मी. ह्याचा ओमेगा 10 रेडियन पर सेकंड. किती? 10 रेडियन. 10. हे जे मास आहे हे 2 kg आहे, हे पण मास 2 kg आहे. ही जी लेंथ आहे ती 2 मीटर आहे, ही पण लेंथ 2 मीटर आहे. कळतंय सगळ्यांना सिच्युएशन? हो सर. आणि सगळे गोल 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 फिरायला लागलेत. ही छोट्या सर्कल मध्ये फिरतोय, आणि हा मोठ्या प्लॅनेटचं. आठवतंय का तुम्हाला प्लॅनेट सारखं काहीतरी? हो हो सर. सर. लक्षात येतं ना सगळ्यांना? काय डाऊट? हो सर. चालेल. ह्या दोरीमध्ये जे टेन्शन आहे त्याला मी T1 म्हटलं, आणि ह्या दोरीमध्ये जे टेन्शन आहे त्याला मी T2 म्हटलं. फाइंड T1 and T2. फाइंड T1 and T2. इथं मी हिंट लिहितो एक छोटीशी. ड्रॉ FBDs इन नॉन युनिव्हर्सल फ्रेम्स. नॉन युनिव्हर्सल फ्रेम म्हटलं सेंट्रीफ्युगल फोर्स वगैरे वापरून. वी विल ट्राय दिस क्वेश्चन. एव्हरीवन विल ट्राय. Yes, sir. FBD तरी ट्राय करा. Yes, sir. ठीक आहे. आणि हे मीटिंग एंड झाली की रिलॉग इन करा परत. नीरव नाही आहे. अच्छा, सिद्धांत करेक्ट आहे. कदाचित. नाही 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 नाही, ठीक आहे, सोडवायलाच पाहिजे. FBD काढलेत का रे कोणी? हो सर.
हो हो सर. एफबीडी तरी जमल्या पाहिजे, बाकीचं राहू दे सगळं. ह्याला मी हे दगड ए म्हटलं आणि याला दगड बी म्हटलं. स्टोन ए स्टोन बी. स्टोन एची एफबीडी, ह्या सगळ्या एफबीडी कशा काढायच्या? बिईंग इन नॉन युनिफॉर्म और नॉन इनर्शियल फ्रेम. कळतंय का? हो सर. हो सर मग ए वर कुठलं इकडे एक फोर्स असेल की नाही T1, हो आणि इकडे एक फोर्स असेल T2. झालं का रे एवढं? नाही सर लायसन्स पाहिजे की नाही गाडी चालवण्यासाठी? हो सर काय लायसन्स आहे ते? सेंट्रिफ्युगल Centrifugal force. लागेल की नाही? किती असणार तो? MR ओमेगा स्क्वेअर. MR ओमेगा स्क्वेअर. आता ओमेगा बद्दल बोलतायत त्यामुळे ओमेगा स्क्वेअर. कळलं सगळ्यांना? नाही हो 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 सर. दिस इज स्टोन ए. एवढं जरी कळलं असेल तुम्हाला, इट इज मोर देन इनफ. बरं करे तुम्हाला एफबीडी का काढली अशी, एवढं जरी कळलं असेल, मोर देन इनफ. हे सोडून अजून कुठला फोर्स? आता ऍक्च्युअल लाईफ मध्ये काय होतं, एमजी मुळे खाली येतं, कारण एमजी ला बॅलन्स करायला नॉर्मल रिएक्शन नाहीये. मग ते टेन्शन तिरकं होतं, त्याचा कॉस साईन सगळे बॅलन्स. पण आपण सध्या आयडियल पकडूया. इट इज मुव्हिंग इन होरिझॉन्टल मोशन. आर यू गेटिंग दिस? येस सर ओके. एमजीचा Yes. Yes, sir. निग्लिजिबल आहे समजा. एमजी ग्रॅव्हिटी लेस मध्ये सुरू आहे. हा. स्टोन बी साठी काय कशी एफबीडी रे? जमली का सगळ्यांना? हो सर. हो स्टोन बी साठी इकडे T2 असेल की नाही फक्त, हो सर. आणि हो. MR ओमेगा स्क्वेअर येणार. कळले का सगळ्यांना? हो सर. हो सर हो सर. इक्विलिब्रियम घेऊन सोडवायचं सिम्पली. लक्षात आलं का? हो सर हा. मग इथं सांगा, पहिल्यांदा इथलं सांगा मला. T2 इज इक्वल टू MR. एम किती आहे याचा? आता ह्या बी बद्दल बोलतोय मी. 2 kg. 2 रेडियस किती घेणार 2 kg चा? हो. 4 सगळ्यांनी घेतलाय का? 2 मीटर घ्यायचं. हो सर नाही नाही. नाही. टोटल सेंटर आहे ना माझा, हो, sir. इतकी गोल हो, sir. 4 मीटर मध्ये. सो R विल बी 4 आणि ओमेगा इज 10. 10 चा स्क्वेअर किती? 100 काय तर 100. 800 800. सगळ्यांना कळलंय? हो हो सर सर. हो सर. स्टोन बी ला थोडासा खाली पाठवतो मी. स्टोन ए साठी सांगा मला. आता T1 इकडे आहे आणि इकडे T2 किती आला रे? 800 आला की नाही? 800. हो. प्लस MR ओमेगा स्क्वेअर पण त्या साईडला. एम किती आहे? त्याचा पण मास 2 kg आहे. आय एम टॉकिंग 2 अबाउट kg. पार्टिकल. त्याचा रेडियस किती असणार? 2 असणार. 2, कारण तो छोट्या सर्कल मध्ये फिरतोय. इंटू ओमेगा किती आहे? 10. 10 चा स्क्वेअर 100. 100 100. हे 400 होतं का हे सगळं? हो. 1200 So, 1200. कुणाचं टेन्शन जास्त आहे रे, T1 मध्ये का T2 मध्ये? A1 मध्ये. T1. T1 कारण T1 दोरीला दोघांना घेऊन फिरायचं आहे आणि T2 ला फक्त ते. हो सर लक्षात आलं? फील आलं सगळ्यांना? हो सर हो हो सर. मी जर 3 मासेस दिले तुम्हाला, 3 मासेस, तर सेम टाईप न जाऊ शकता का तुम्ही? हो सर हो सर. मला असं का वाटलं म्हणजे प्राण उडालेत बा ना इथंच. चालेल सर नाही सर. कळालं. हो. ऍटलिस्ट तुम्हाला काय केलं इथं? MR ओमेगा स्क्वेअर दोन्ही बाजूला सेम येतो का डिफरंट येतो रे दोन्ही एफबीडी मध्ये? मला सांगा, हा MR ओमेगा स्क्वेअर आणि हा MR ओमेगा स्क्वेअर सेम आहेत का डिफरंट आहेत? डिफरंट. कारण त्यांचा रेडियस डिफरंट आहे ना. हो सर हो सर. सगळ्यांना काही डाऊट? नाही हा क्वेश्चन समजलाय का? ऍटलिस्ट सोडवायचं राहू दे थोड्या. समजलं. असं कळालं ओके. हो सर. काही पोरं शांत आहेत बरं का, आन्सर पाठवत नाहीत, काही नाहीत करत. ऑल द बेस्ट फॉर यू. दुसरं काही बोलू शकत नाही मी सध्या. थोडी मुलं ह्यामुळे ट्राय करत नाहीत की माझं चुकेल. चुकू दे ना, थोडी फासावर टाकणार आहे तुम्हाला कोण? हे लाईफ मध्ये असंच अडकत बसला का नाही, चुकेल चुकेल म्हणून. लाईफ मध्ये डिसिजन घेऊ शकणार नाही तुम्ही कधी. उद्या बिझनेस नाही काढू शकणार, कुठल्या कंपनीला लीड नाही करू शकणार, काही नाही. लाईफ मध्ये कुठंच जाऊ शकणार नाही तुम्ही. त्यामुळे आता डिसिजन घेऊन चुकायला शिका, हीच वेळ आहे. कळते का? काहीतरी करा त्यासोबत. चुकू दे ना, काय फरक पडतो? मी फ्रेंडच आहे ना तुमचा. चुकलं तर काय होतं त्याचं? हो समज. सर आणि चॅटवर त्यासाठी पाठवायला होतं, चुकू दे आन्सर. आय डोंट केअर चुकले का. आय जस्ट वॉन्ट यू टू ट्राय दिस क्वेश्चन. समजलंय का? येस सर हो सर. कन्सेप्ट अप्लाय हो, sir. करा, काय माहिती आहे ते. ओके. हो सर. तर मला वाटतं हॅलो सर. हा सर ए आणि बी ला सिस्टीम धरून कसं करायचं? हा सिस्टम आठवते का लास्ट इयरची तुम्हाला? हो सर हो. त्याला सिस्टम पकडलं समजलं. तर आता माझा मार्क्स किती होणार? 2M होईल की नाही? 4 kg Okay. 4 kg तर मग रेडियस कोणाचं करायचं?
T2 इंटरनल फोर्स असणार. आता रेडियस कोणाचा घेणार तू इथं? ह्यांचा सेंटर ऑफ मास घ्यायला लागेल तुला. मी असा कधी हा क्वेश्चन नाही सोडवला असा, पण त्या 2 मीटर असल्यामुळे सेंटर ऑफ मास मी तुम्हाला शिकवलेलं नाहीये. ठीक आहे, डोंट वरी. पण तरी पण 1 मीटर 3 T1 3. एक मिनिट, आन्सर येतं का बघूया. लेट्स डिफाईन समथिंग न्यू हिअर. 4 × 3 × 100 येतं की रे? नको आता खरं त्यात घुसायला. सेमच येतंय. कुणाला कळलं का मी काय केलं सर आता? रेडियस 2 मीटरच sir. घ्यायला लागेल ना? नाही, नाही सर 3 मीटर ना. 3 मीटर, कारण ह्या दोघांचा सेंटर इथं आहे, कळतंय का? हो. ही जी कन्सेप्ट हो, होता sir. सेंटर हो, ऑफ sir. मास, हे मी घेणार आहे तुमचं नंतर, डोंट वरी. ठीक आहे, कोलिजन नंतर घेईन ते. ओके, कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम वगैरे. कोलिजन ह्या वर्षी मी पण घेणार आहे तुमचं, फक्त ते मी पहिल्यांदा सर्क्युलर घेतलं, जरा एनर्जी सोबत खेळूया म्हणून. आलं लक्षात सगळ्यांना? हो सर. ऐका, Yes, sir. 3 मासेस वाला क्वेश्चन मी होमवर्क म्हणून देतो काय तुम्हाला. यू विल ट्राय इट सिम्पली. तुम्हाला आता लॉजिक कळालंय. समजा इथे एक हो मास आहे, सर. इथे एक मास आहे आणि इथे एक मास आहे. आता सिम्पली काय होईल रे, ह्याची एफबीडी काढली. समजा इथं टेन्शन T1 असेल, इथं T2 असेल, इथं T3 असेल. ह्याची एफबीडी काढली, T1 T2 आणि इकडे एमआर ओमेगा स्क्वेअर येईल. ह्याच्यासाठी काढली T2 T3 आणि इकडे एमआर ओमेगा स्क्वेअर. ह्यासाठी T3 आणि एमआर ओमेगा स्क्वेअर. आर फक्त बदलत जातील. ह्याचा आर प्रत्येकाचा वाढत निघाला की नाही? हो सर. ओके, हे ट्राय करा स्वतः. एक क्वेश्चन हो, बनवा, वेगवेगळे मासेस घेऊन बनवा, कसं पण बनवा, अँड ट्राय टू फाइंड आउट दिस आन्सर. क्वेश्चन सोडवणाऱ्यापेक्षा क्वेश्चन बनवणारा हुशार असतो. ठीक आहे, त्यामुळे स्वतः बनवून सोडवा, ट्राय करा. लक्षात आलं का सगळ्यांना? हो सर. हो हो सर. सर. हो, sir. काही doubt नाही? काही डाऊट नाही? No, sir. नाही. ओके, नाही सर. ठीक आहे. आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सांगा रे. हाफ एम हाफ स्क्वेअर. Have been. ठीक. एक कन्सेप्ट होती छोटीशी, जी मी तुम्हाला लास्ट इयर कदाचित सांगितली असेल, आय डोंट नो. समजा एक पार्टिकल सर्कलमध्ये फिरतोय, त्याचं स्पीड कॉन्स्टंट आहे. कुठलं मोशन आहे? सर्क्युलर. अरे Circular. आहेच. Uniform circular. युनिफॉर्म सर्क्युलर. हे पॉसिबल आहे का रे प्रत्येक ठिकाणी सेम स्पीड? जरी कधी पॉसिबल आहे? हो. कसा Vertical मध्ये फिरते ते. नाही, होरिझॉन्टल मध्ये फिरते मी. Centripetal force. त्याचा स्पीड प्रत्येक ठिकाणी सेम ठेवायचा आहे मला, फक्त त्याची डायरेक्शन चेंज करायची आणि फोर्स पण पाहिजे. कधी पॉसिबल आहे? सेंट्रिपिटल फोर्स. फोर्स सेंट्रिपेटल राहू दे, जेव्हा फोर्स कसा असेल याला, Perpendicular. परपेंडिक्युलर. तुम्हाला वर्क डन वगैरे काय आठवतंय का लास्ट इयरचं? हो हो सर. सर. हो. वर्क हो, डन sir. फॉर्म्युला डॉट प्रोडक्ट मध्ये सांगा काय होता? Fx cos theta. FS cos theta. एफ डॉट FS cos theta. एफएक्स हो, कॉस sir. थीटा. हो हो सर. सर. तर मला सांगा, इथं छोटीशी डिस्प्लेसमेंट झाली एक्स टाइपची काहीतरी, एकदम लहान डिस्प्लेसमेंट. अँगल किती आहे रे? 90 डिग्री आहे की नाही? हो. कॉस sir. 90 किती असतं? 0. कॉस 90 झिरो. सगळ्यांना Zero. समजलं काय म्हणतोय? हो सर. हो, sir. मग वर्क डन किती असणार आहे? 0. खरं लक्षात येतंय? वर्क हो, डन sir. ह्या कारणामुळे झिरो नाही की सर्कल आहे म्हणून डिस्प्लेसमेंट झिरो वगैरे, हे सगळे फालतू रिझन्स आहेत. कुठल्या पुस्तकात लिहिलं? डिनाय इट. सर्कल मध्ये डिस्प्लेसमेंट झिरो झाली म्हणून वर्क डन झिरो. अर्धा सर्कल असतं तर डिस्प्लेसमेंट झिरो असते का? नाही सर. नाही. वर्क डन झिरो. वर्क डन झिरो हो, असण्याचं sir. कारण काय? फोर्सला 90 डिग्री येते. हे भरपूर कुठं कुठं कारण देतात हे टीचर सुद्धा. हे लक्षात आलंय का वर्क डन झिरोचं कारण काय? हो सर. कळालं. Force is always perpendicular to the velocity because it has to change its direction without changing its magnitude. While the angle is 90 degree, the work done will be zero because it is dot product. कळतंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. तुम्हाला एक हो, वर्क sir. एनर्जी थिअरम सारखं काहीतरी शिकवलं होतं, आठवतंय? हो हो सर. सर आठवते. सिंपल रिवाइज करतो मी. वर्क एनर्जी थिअरम काय सांगायची? जे काय वर्क डन होतं ते सगळं चेंज इन कायनेटिक एनर्जी मध्ये युज होतं. बरोबर? हो हो सर. सर. मग मला सांगा, हो, वर्क डन झिरो आहे, मग चेंज इन कायनेटिक एनर्जी किती असेल रे? 0. 0. जी इनिशियल कायनेटिक एनर्जी आहे तीच फायनल कायनेटिक एनर्जी असेल की नाही? हो सर. हो. म्हणून तर स्पीड sir. सेम आहे. कळतंय का तुम्हाला? हो सर. हो तुम्ही याला वेगवेगळ्या पद्धतीनं मांडू शकता या सगळ्या कन्सेप्टला. तुम्हाला फक्त खेळता आलं पाहिजे कन्सेप्ट सोबत. ह्यात काय डाऊट आहे कुणाला?
नाही. नाही सर. नाही सर. समजा नाही. स्पीड बदलत असतं, इथं 4 असतं, इथं 6 असतं वगैरे, तर इथं फक्त सेंट्रिपिटल फोर्स आहे का रे? नाही नाही. सर. नाही. नाही. टँजेन्शियल. टँजेन्शियल. टॅन्जेन्शियल टँजेन्शियल आहे. टॅन्जेन्शियल फोर्स जो असेल त्याच्यात आणि मोशन मध्ये अँगल 90 डिग्री नसणार आहे ना, 0 डिग्री असणार आहे. हो हो. सर. मग त्याच्यामुळे काहीतरी वर्क डन होणार त्या केसमध्ये. कळते मी काय म्हणतोय? हो सर. हो सर. नॉट इक्वल टू 0 झाल्यावर कायनेटिक एनर्जी विल बी चेंजिंग, त्यामुळे स्पीड वाढते. हो. तुम्हाला एनर्जीचा अनालिसिस कळतोय सगळ्यांना 100%? हो सर. हो काही सर. doubt नाही? काही डाऊट नाही? नाही नाही. सर. No, sir. हो सर. हे खेळता आलं पाहिजे तुम्हाला यासोबत. सो मला वाटतंय तुम्हाला हे थोडं थोडं समजायला लागले. हे स्टोन वाले क्वेश्चन समजलेत सगळ्यांना? स्ट्रिंग हो हो सर. सर. हो सर. हो, sir. थोडं फ्रिक्शनवर क्वेश्चन घेऊया का आता, थोडे थोडे लिमिटिंग वाल्या, त्यात हो जास्त. सर. हा सर. ओके, फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, म्यूएसएन. ओके, हो सर. आणि कॉइन जर होरिझोंटल ठेवला असेल तर एन इज इक्वल टू एम जी, सो दॅट विल बी म्यू एम जी सिम्पली. ओके, चल, प्रॉब्लेम्स ऑन फ्रिक्शन. ओके, इथे मी लिहितो प्रॉब्लेम्स इन्व्हॉल्विंग फ्रिक्शन इन काय, सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, सर्क्युलर. नाही. सर्क्युलर मोशन. ऐका, सर्क्युलर. इथं एक ऑब्जेक्ट आहे, म्हणजे इथे एक डिस्क आहे समजा अशी, आणि ह्या डिस्कला काय करतोय मी, असं खाली ठेवलंय आणि ह्याच्या बोट्याला गोल 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 फिरतोय. हे कधी जत्रेत बघितलं असेल की तुम्ही? जत्रेत गेलाय का आयुष्यात कधी? हो सर. हो सर. हो, sir. हो सर. हे गोल 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 फिरतंय आणि ओमेगा मला माहित नाही किती आहे याचं. ठीक आहे, मॅक्झिमम बद्दल बोलूया आपण. ठीक आहे, आता हे मगासारखं लेस दॅन वगैरे राहू दे, मगाचं कळलं ना तुम्हाला, लेस दॅन वगैरे ते सगळं ते. हो सर. हो, sir. हो सर. लिमिटिंग बद्दल बोलूया. ह्याच्या ही डिस्क आहे की नाही, इथं एक कॉइन ठेवलाय, सेम क्वेश्चन मगापासून, मगासारखाच. इथं काय ठेवलंय, कॉइन ठेवलाय. ह्या डिस्कचा जो रेडियस आहे, डिस्कचा रेडियस तो आहे 10 मीटर्स. किती आहे? 10 मीटर्स. 10 मीटर. आणि ही जी कॉइन ठेवली, कॉइन हा सेंटर पासून ठेवला आहे, 6 मीटर्सवर. किती मीटर्सवर? 6 मीटर. सिच्युएशन कळली का सगळ्यांना? हो सर. ओके, हो, sir. इथे थोडा डेटा दिलाय तुम्हाला. काय डेटा दिलाय बघा, म्यूएस म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शनचा कोएफिशियंट दिलाय तुम्हाला 0.4, आणि मास दिलंय त्या कॉइनचं 10 ग्राम. हे तुम्हाला ग्राम वगैरे कन्वर्ट करता येतात का रे? हो. का थोडं सोपा हो, सर. 1 kg चा कॉइन घेऊया, दगडाचा कॉइन. ठीक आहे, आणि हो, सर. तुम्हाला विचारलंय आस्क्ड असं लिहितो इथं, आस्क्ड. व्हॉट इज आस्क्ड? फाइंड द ओमेगा मॅक्स. सेम मगासारखी कंडिशन आहे. मगाशी टेन्शन मॅक्स होतं किंवा असं हे होतं का नाही, तसं थोडंसं आहे. ट्राय करताय बाळांनो? हो सर. करा, ट्राय करायला. सिच्युएशन कळली ना 100%? काय डाऊट? हो सर. कळलं. No, sir. नाही. करा, सोडवायला. आणि घाबरू नका, मगाचा आला होता म्हणून हा पण आलाच पाहिजे लगेच असं काही नाहीये. यू जस्ट ट्राय टू अनालाइज दिस सिच्युएशन इन व्हॉट एव्हर वे यू कॅन. हॅलो सर. हा, मास नसतं दिलं तरी पण आलं असतं ना सर? गुड. ओके, कॅन्सल झालं ना?
कॅन्सल झालं का? हो सर. Good. मला ते टाकताना क्वेश्चन लक्षात आलं नव्हतं. हे मगाशी टेन्शन होतं, इथं काय असणार आहे रे? फ्रिक्शन. फ्रिक्शन. आणि कुठलं फ्रिक्शन? इथं मॅक्झिमम व्हेलॉसिटी बद्दल बोलतायत. लिमिटिंग Limiting. फ्रिक्शन. लिमिटिंग फ्रिक्शन. समजा तिथं फ्रिक्शन नसतं तर मी समजा कॉइनवर बसलोय, काय तुम्ही इमॅजिन करा, गाडीमध्ये बसतो की नाही आपण, ओके, आणि हो. गाडी लेफ्टला टर्न घेते, तर आपण कुठं उडतो? राईटला उडतो की नाही? इकडं उडतो म्हणजे हो पडतो. सर. त्याच्या मागचं बेसिक कारण इनर्शी आहे. पण इथं जर मी इथं बघितलं तर सेंट्रीफ्युगल फोर्समुळे उडालोय असं स्वतःला कन्व्हिन्स करू शकतो की नाही मी? हो सर. हो. हो सर. मग सेंट्रीफ्युगलला बॅलन्स करण्यासाठी फ्रिक्शन नसेल तर मी उजवीकडे उडेन, किंवा माझी स्लाइडिंग होण्याची टेंडन्सी उजवीकडे आहे, मग फ्रिक्शन कुठं लागणार? लेफ्ट लागेल की नाही? हो हा सर. सर. मग ह्याची एफबीडी कशी येणार बघा. सोल्युशन. हा कॉइन आहे, समजा हा कॉइन आहे, तर याला लेफ्टला फ्रिक्शनल फोर्स, आता मला ओमेगा मॅक्स बद्दल बोलतायत, त्यामुळे हे फ्रिक्शन जे असणार ते लिमिटिंग येणार. आणि नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये विचार करतोय, त्यामुळे राईट साईडला कुठला फोर्स घेणार मी? अवे फ्रॉम द सेंटर कुठला फोर्स घेणार मी? सेंट्रिफ्युगल. सेंट्रीफ्युगल फोर्स. हा ऍक्च्युअली लागतोय का रे फोर्स एमआर ओमेगा स्क्वेअर उजवीकडं? नाही सर. नाही. नाही सर. फ्रेम मध्ये बसलोय, त्यामुळे मी हे लायसन्स घेतलंय. ओके, हो सर. लक्षात आलं ना? ऍक्च्युअल लागतोय हो, सेंट्रीपिटल, तिकडे लागतोय, पण त्याचा अनालिसिस थोडासा कॉम्प्लेक्स बनतो, त्यामुळे मी सेंट्रीफ्युगल घेऊन इक्विलिब्रियम सोडवतोय. सो इथं अकॉर्डिंग टू इक्विलिब्रियम पोझिशन एफ एल इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर. आता एफ एल म्हणजे काय? लिमिटिंग फ्रिक्शन. लिमिटिंग फ्रिक्शन. घेणार ते म्यू एम जी घ्याल की नाही डायरेक्टली, हो हो. सर. इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर. इथं एम एम कॅन्सल होते का रे? हो सर. त्यामुळे मास द्यायची होय, गरज सर. नव्हती. हत्ती ठेवा किंवा कॉइन ठेवा, इट डझंट मॅटर. लक्षात आलंय का? हो हो सर. सर. सो म्यू जी इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर. आत्ता इथं थोडस कन्फ्यूज व्हाल तुम्ही. म्यू दिलेला आहे तुम्हाला बरोबर 0.4. हो सर. जी ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. आर काय घेणार रे तुम्ही? 6 10 मीटर घेणार का 6 मीटर घेणार? 6 मीटर. 6 मीटर. ही कुणाची एफबीडी काढली आपण इथं? डिस्कची काढली का कॉइनची? कॉइनची. कॉइनची. कॉइन ज्या सर्कल मध्ये फिरतोय त्याच्याबद्दल विचार करणार नाही मी इथं. हो सर. हा सर. कॉइनच्या सर्कलचा रेडियस किती आहे? 6 मीटर. सगळ्यांना कळलं हे 100%? हो सर. हो सर. हो मी सर. फक्त गंडवण्यासाठी दिलं होतं तुम्हाला डिस्कचा रेडियस. कळलंय का? हो सर. हो सर. सो दिस विल बी 6 मीटर. जर तो कॉइन एकदम एजला असता इथं कुठेतरी, तर मी हे 10 मीटर वापरलं असतं, कारण तो सुद्धा पेरिफेरीवर फिरला असता. सगळ्यांना कळलंय खरंच आहे? हो सर. हो सर. मग हे सांगा किती येतं आन्सर याचं? सर अप्रॉक्सिमेटली रूट 0.7. ओके, म्यूची व्हॅल्यू किती दिली रे? 0.4. जी ची व्हॅल्यू 10 घ्या. आर 6 ओमेगा स्क्वेअर. मग 4 इंटू 10 असे हे 4 होईल. 4/6. 4/6 म्हणजे 2/3 लिहू शकतो का मी? 0.6 बार. ओके, किंवा 2/3 ठेवायला आपण असं, कारण हे आता अवघड बनेल हे सगळं. इथंपर्यंत तरी आलाय का रे तुम्ही कोण? हो सर. हो सर. हे खरंच कळलंय तुम्हाला का अवघड वाटतंय हे? हो सर. नाही. आलं सर. 100%? हा, हो. बोल की पार्थ. पार्थ, सर नाही तुम्ही कळालं काय विचारलं त्याला म्हणलेलं हो सर. ओके ओके ठीक आहे. हे अजून एक क्वेश्चन देऊ, सेम असा ट्राय करणार. हो सर. हा सर. ओके, हो. छोटे छोटे क्वेश्चन आहेत, एकदम अवघड घेणार नाही मी आता. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चर मध्ये प्राण काढू तुमचे स्लोली. आता नाही येत अवघड तेवढे. हो सर. सेकंड कंडिशन, सेम डिस्क. हे लक्षातच नव्हतं हे आहे आपल्याकडे म्हणून. डिस्क आहे अशी, ती बघितलंय का रे ते ऑक्टोपस माहितीये वाजवायचं, त्याच्यावर जी थाळी असते हो सर. हो. अशी डिस्क आहे समजा. हा, हा. म्हणजे अशी त्रिकोणी असते, हॉरिझॉन्टल आहे समजा. इथं एक कॉइन ठेवायचा मला, काय आय वॉन्ट टू प्लेस अ कॉइन. ओके, where should this coin be placed? Where should this coin be placed
such that it doesn't fly off the disk. ओके. आणि डेटा तुम्हाला काय दिलाय? म्यूची व्हॅल्यू घ्या 0.3, ओमेगा 10 रेडियन पर सेकंड. अजून कशाची गरज आहे? जी ची व्हॅल्यू 10 वगैरे घ्या. बाय मिस्टेक आहे मल्टिप्लाय 6. ओके 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 ठीक आहे, नो प्रॉब्लेम. म्हणजे तुम्हाला काय काढायचं आहे? आर काढायचं आहे. कळते का मी काय म्हणतोय? हो सर. हो सर. आणि तुम्हाला हे सगळं दिलेलं आहे. ट्राय करताय क्वेश्चन मगासारखाच आहे, सेम, काही अवघड नाहीये. हो सर. करा. त्यानंतर छोटासा अवघड क्वेश्चन घेतो, फक्त हा कळला पाहिजे तुम्हाला. काय सुटलं एवढ्यात? दोघांचा जर एकदम लांब लांब आले रे. बघा रे, चेक करा एकदा व्यवस्थित. अथर्व, तुझ्या एकट्याचं आन्सर वेगळं दिसतंय बरं का रे, चेक कर एकदा. किंवा या सगळ्यांचं तरी चुकलंय मग. या सगळ्यांचं एकसारखं आलंय, तुझ्या एकट्याचं वेगळं आलंय. हो 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 हो, काय झालंय बघा. सगळ्यांनी चेक करा परत एकदा. आता मॅक्झिमम काढायचं आहे मला, त्यामुळे लिमिटिंगच घ्या. कळतंय का? हो सर. मला एक रेंज काढायची आहे. सेंटरला ठेवला तर उडून जाणार नाही, फिक्स आहे. पण मॅक्झिमम किती लांब ठेवू शकतो मी? कळतंय सगळ्यांना? हो. ओके. मेजॉरिटी विन्स जर म्हटलं तर बघा, जो कॉइन आहे त्याला इकडे कुठला फोर्स आहे? फ्रिक्शनल, लिमिटिंग फ्रिक्शन, फ्रिक्शनल. म्यू एम जी, बरोबर का? हो सर. आणि इकडे कुठला? एम आर ओमेगा स्क्वेअर, बरोबर का? हो सर. हा लागत नाहीये, पण मी कुठल्या फ्रेम मध्ये आहे? नॉन युनिव्हर्सल, त्यामुळे मी सुडो फोर्सचा विचार करणार आहे आता. मग या दोघांना इक्वेट केलं, एम ला एम कॅन्सल होईल की नाही? हो सर. ची व्हॅल्यू 0.3 आहे, जी ची व्हॅल्यू किती आहे? 10. 10. इज इक्वल टू आर मला माहित नाही, ओमेगा किती आहे? 10. 100. कळते मी काय म्हणतो? हो सर. हो सर. किती येईल? 0.03. 0.03 मीटर, और कॅन आय कॉल इट एज 3 सेंटीमीटर? हो सर. हो सर. तर ह्याला तुम्ही 3 सेंटीमीटर पर्यंत ठेवू शकता. ह्याच्यामध्ये कुठेही ठेवा तुम्ही. म्हणजे इथं मध्ये जर ठेवला या कॉइनला तरी ते उडून जाणार नाही, पण याच्या बाहेर ठेवला की उडून जाणार. लक्षात येते सगळ्यांना? हो सर. यश, यशराज, सगळ्यांना समजले का रे? हो सर. ओके. एक अजून एक क्वेश्चन विचारू सेम टाईपचा. हो सर. हो सर. हा नीटला पडलेला नाही, नीटला नाही, कुठं तर बघितला रे, नोट्सला कुठं तरी मी. ठीक आहे, बघा, असू दे, करूया आपण. सेम मगाशी डिस्क. मी जनरली असं करत नाही बरं का, वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन घेतो, पण हा थोडासा कन्फ्युजिंग वाटू शकतो तुम्हाला, त्यामुळे मी एकाच टाईपचे भरपूर क्वेश्चन्स घेतो इथं. ठीक आहे. अशी एक डिस्क आहे, इथं 2 कॉइन ठेवलेत. ओके. दिस कॉइन इज लेट्स से कॉइन ए and this coin is let's say coin B. ठीक आहे. आणि हा ठेवलाय एक मिनिट 10 सेंटीमीटरवर, आणि हा ठेवलाय 17 सेंटीमीटरवर. येते लक्षात सगळ्यांना? हो सर. हो सर. ओके. हा 10 वर, 10चा थोडासा मी लांब दाखवतो इकडं, एकदमच मोठा डिफरन्स दिसायला लागला. आणि आय एम मुव्हिंग दिस विथ सम ओमेगा.
अँग्युलर व्हेलॉसिटी. इथं डेटा देतो मी याचा. म्यूची व्हॅल्यू घ्या 0. मगाशी किती घेतली होती रे? 3 ना. 4 घेऊया. आणि ओमेगाची व्हॅल्यू घ्या. 1 मिनिट. 1 सेकंद द्या मला फक्त. मग घ्या काय यायचं ते येऊ द्या आन्सर. थांबा मला 1च मिनिट देताय फक्त बाळांनो. मला हो, क्वेश्चन सर. तयार करू द्या कारण हे हो सर. क्वेश्चन जर इथं वेगळं काय दिलं गणलं तर मग याचा आन्सर मग ते काय कोणाला पण माहिती होतं असं आन्सर येईल त्याचं जनरल. 1च मिनिट द्या फक्त. पुस्तक आहे तिथं. Yeah, this is 5 radian per second. T square. ठीक है नो प्रॉब्लेम. ओके. विच कॉइन. तरी पण चुकला असेल तर मी गडबडीत काहीतरी सिली मिस्टेक केली. ठीक आहे, नो वरीज. तुम्हाला मेथड कळली पाहिजे फक्त. विच कॉइन विल फ्लाय ऑफ. ह्यातला कुठला कॉइन उडून जाईल आणि कुठला कॉइन सर्कल मध्ये फिरत राहील असा क्वेश्चन आहे माझा. ट्राय करताय? हो सर. हो सर. हो सर. कुठलाच नाही असं येत नाही ना आन्सर. नो वन येतं. भाई साहब. ठीक आहे असू दे. काय यायचं ते येऊ दे. आन्सर करा. ओके. निहारिका त्यातलं कुठला आन्सर पकडू मी करेक्ट? बी. ठीक आहे चालेल. तो लांब आहे म्हणून म्हणताय का तुम्ही का सोडवून सांगताय मला? सोडवून सांगते. सोडवून. सेम वरच्यासारखा क्वेश्चन आहे तो. तुम्हाला एक रिजन शोधायचा हो. आहे. त्याच्या बाहेर असेल तर उडून जाईल, आत असेल तर सेफ आहे. कळतंय का? हो सर. हो. हो सर. ओके. यशराज नाही, दॅट इज रॉंग मेथड. फ्रिक्शन दोघांसाठी सेम लागतंय. प्रॉब्लेम आहे सेंट्रीफ्युगल फोर्सचा. कुणावर जास्त लागेल सेंट्रीफ्युगल फोर्स इथं? 10 सेंटीमीटर. नाही बाहेरच्यावर जास्त लागणार. हा सर, बाहेरच्यावर. तुम्ही एमव्ही स्क्वेअर बाय आर वरून विचार करू नका. एम आर ओमेगा स्क्वेअर. कारण हे दोघं पण सेम अँगल मध्ये फिरतील की नाही, सेम रोटेशन मध्ये. त्यामुळे ओमेगा सेम हो असेल. सर. हे ऐका हो, हो. ऐका. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय रे? 2 फॉर्म्युला. एम आर ओमेगा स्क्वेअर. मारो मेगा स्क्वेअर आणि एम स्क्वेअर. स्क्वेअर बाय एकात मला काय दिसतंय, एफ सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर आणि एकात दिसतंय इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. कुठलं करेक्ट आहे रे यातलं? दोन्ही करेक्ट. दोन्ही करेक्ट आहे. जर ओमेगा सेम असेल तर डायरेक्टली प्रोपोर्शनल, जर व्ही सेम असेल तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल. कळतंय का सगळ्यांना?
हो सर. हो सर. सेम रोटेट करतायत. मला सांगा, जेव्हा ए पूर्ण रोटेट करेल तेव्हा बी पण करेल की नाही पूर्ण रोटेट? हो सर. म्हणजे तो हो ओमेगा सर. सेम आहे, त्यामुळे ज्याचा रेडियस जास्त तो जास्त उडून जाण्याची टेंडन्सी आहे, कारण त्याचा सेंट्रिफ्युगल फोर्स जास्त आहे. कळले सगळ्यांना हे? हो सर. हो सर. हो हो सर सर. त्यामुळं हे लक्षात ठेवा. मग आता विच कॉइन विल फ्लाय ऑफ. समजा आम्ही एक रिजन काढलं काय, समजा मी म्हटलं हा एक डिस्टन्स आहे आर, जिथं ही बाउंड्री आहे त्याच्या बाहेर असेल तर उडून जातो, ज्याच्या आत असेल तर सेफ आहे. हे आर मागाशी काढला होता, आठवते का आपण? हा. हो सर. हो. मग सांगा, आर जर मला काढायचा असेल, इथं जर कॉइन ठेवला असेल तर काय फॉर्म्युला आहे रे? म्यू एम जी इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर, बरोबर का? हो सर. हो सर. लाईन कॅन्सल. त्यानंतर म्यू किती आहे? 0.4, जी ची व्हॅल्यू 10, आर मला माहित नाही आहे सध्या, इंटू ओमेगा किती दिला रे? 5, 5 चा स्क्वेअर 25. 25. 25. परत कळलं सगळ्यांना? हो हो सर. सर. मग याच्यावर आर ची व्हॅल्यू काय ते सांगा मला. काय करतोय कळलं का रे? मी आर 10 का काढतोय सेंटीमीटर. कळतंय का? हो बाउंड्री सर. काढतोय मी, बाउंड्री. हो. हा सांगा, 0.4 इंटू 16 10, सेंटीमीटर. 4/25. कळलं का सगळ्यांना? हो सर. हो सर. मग हे मीटर वर येणार आहे. हे कशात आन्सर येणार? मीटर. मला सेंटीमीटर मध्ये मीटर. काढायचं असेल तर 400 करेन की नाही वरच्याला मी? हो सर नाही कळालं. हे तर माहिती का 16. तुम्हाला? चालेल सर. 4 मीटरला 400 वगैरे असलं. हो सर हा, मग हे किती येतं? 16 सेंटीमीटर. माझी बाउंड्री कितीची आहे रे? 16 सेंटीमीटरची. खरंच कळलं का सगळ्यांना? हो सर. हा थोडक्यात चुकलाय, कळते का? किती सेंटीमीटरनं चुकलाय? 1 न. त्यामुळे हा उडून जाईल आणि हा सेफ आहे. हे सगळ्यांना कळलं का? फ्रिक्शन दोघांच्यावर पण सेम हो, आहे, सर. म्यूएमजी म्यूएमजी. हो सर फक्त प्रॉब्लेम काय, यांना जो बॅलन्स करत होता तो सेंट्रिफ्युगल फोर्स वाढत गेलाय. कशामुळं? त्यांच्या रेडियसमुळे. कळतंय का? हो सर. ओके. दोघं पण सेम अपोजिशन करतायत, फक्त सेंट्रिफ्युगल फोर्स वाढल्यामुळे तो बी ची टेंडन्सी वाढली बाहेर उडून जाण्याची. एक मिनिट. हो सर. अरे ठीक आहे, चिल. सगळ्यांना कळलंय? काय डाऊट? नाही सर. नाही. नो सर एक लास्ट क्वेश्चन घेऊया का? फ्रिक्शनचा नाही, थोडासा हो वेगळा. सर. ट्राय करणार? हा सर. हो सर. ओके सर एक व्हेरिएबल मधला घेतो, कारण व्हॅल्यू घेतल्या तर परत तुमचे प्राण उडतील. एक मिनिट. क्वाड्रॅटिक येते का तुम्हाला? येतंय सर. थांबा, नको. ऐका, समजा डिस्क, मगाची डिस्क अशी, ठीक आहे. हा त्याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन. ऍक्सिस ऑफ रोटेशन आठवतंय का तुम्हाला? ज्याच्या भोवती ही डिस्क फिरतीये, कळते का? हो सर. हो सर. ही डिस्क ओमेगाने फिरतीये. ओमेगा इज अँग्युलर हम्म. स्पीड. इथं काय केलंय मी, एक स्प्रिंग आहे अशी. त्याला एक छोटस मास जोडलं, ज्याचं मास किती आहे? एम. आणि स्प्रिंगचा कॉन्स्टंट किती आहे? की. कळलं मी काय म्हणतोय? हो सर. आणि डिस्कला रोटेट करायला स्टार्ट केलं मी. डिस्कला रोटेट करायला स्टार्ट केलं तर या मासवर सेंट्रिफ्युगल फोर्स लागेल की नाही बाहेर, जर मी नॉन इनर्शियल फ्रेम मधून विचार केला तर? हा सर. आणि त्याच्यामुळे स्ट्रिंग हो. स्ट्रेच होईल की नाही? हो सर काही सुद्धा आठवत नाही. स्ट्रिंग स्ट्रेच होईल की नाही? स्प्रिंग हो सर. स्ट्रेच समजा ती एक्स न झाली. बघा, हे मास समजा सरकत किती इथं कुठंतरी आलं, कितीने स्ट्रेच झाली? ती एक्स न स्ट्रेच झाली. ओके. तर त्याच्यावर फोर्स कुठल्या दिशेला लागेल रे स्प्रिंगचा? आतमध्ये. आतमध्ये लागेल का? आणि तो फोर्स किती असतो? KX. आठवतंय सगळ्यांना हे? हो सर. हो सर आणि हा कशाला बॅलन्स करेल रे? कुठल्या फोर्सला बॅलन्स करेल? सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि तो किती असतो? ओमेगा दिलाय. एम आर ओमेगा स्क्वेअर येईल की नाही? एम आर ओमेगा हो, सर. स्क्वेअर. हो. खरंच कळलं तुम्हाला हे काय सिच्युएशन आहे? हो सर. हो सर. तिथे डेटा दिलाय थोडासा. आता फ्रिक्शन वगैरे काय नाही. फ्रिक्शन जर टाकले तर अजून तिथं म्यूएमजी वगैरे घालायला लागेल तुम्हाला, काय नको. डेटा दिलाय, स्प्रिंग कॉन्स्टंट के दिलाय, व्हॅल्यू नकोच. असं म्हणा, नॅचरल लेंथ L नॉट
नॅचरल लेंथ किती आहे एल नॉट. त्यानंतर अजून काय तुम्हाला पाहिजे. हां ठीक आहे, हा डेटा आहे तुम्हाला. फाइंड द व्हॅल्यू ऑफ ऑर द एक्सप्रेशन फॉर ओमेगा. स्प्रिंगवर उद्या बोलूया थोडंसं आपण. आत्ता फक्त मी असाच एक क्वेश्चन दिला. ट्राय करताय? चला करा. हो सर. जे काय वाटतंय त्याप्रमाणे ट्राय करा. चला. आणि शक्य झालं तर व्हॉट्सअपला पाठवा मला, कारण इथं टाईप करताना अवघड होईल तुमचं. हो सर. नाही, स्प्रिंग पोटेन्शियल मध्ये नको जाऊ. ओनली फोर्सेस बॅलन्स कर. काही नको इथं स्प्रिंग पोटेन्शियल वगैरे. ठीक आहे, ओनली फोर्सेस बॅलन्स कर. मग अशी कसं म्यूएमजीला केलं किंवा टेन्शनला गेलं, तसं इथं स्प्रिंग फोर्सला बॅलन्स कर. फक्त एक काळजी घ्यायची आहे, ती जर तुम्ही घेतली तरच आन्सर करेक्ट येईल तुमचं. ओके, त्याच्यासाठी हा क्वेश्चन घेतला फक्त, बाकी काही नाही. तुमचं अवेअरनेस नाही, काय म्हणतात त्याला, अटेंटिव्ह किती आहे तुम्ही म्हणजे बघा तर. नाव देतोय क्वेश्चनला स्प्रिंग फोर्स. व्हॉट्सअपला सेंड केलाय. ओके, गुड. हेच पाहिजे होतं मला. जर एक्स कॅन्सल केला असं तुम्ही. ठीक आहे, आता हे परीक्षेत सगळं सुचेलच असं नाही बरं का तुम्हाला. अचानक सिली मिस्टेक करू शकता. ऐका रे, 1च मिनिट राहिला आता. तुम्ही हे एवढं तरी कळलं का, एफ म्हणजे के एक्स असतो, इकडच्या दिशेला लागेल तो फोर्स. हो सर. आणि इकडच्या दिशेला कुठं लागेल, एम आर ओमेगा स्क्वेअर. बरोबर का? हो सर. आर किती घेतलाय रे तुम्ही? एल नॉट प्लस एक्स. इथं एक्स घ्यायचा नाही, काय घ्यायचा, एल नॉट प्लस एक्स, कारण सेंटर पासून मोजायचा असतो ना तो. हो सर. ही काळजी घेतली. हो सर. ओके, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, दॅट विल बी द एंड. उद्या स्प्रिंग फोर्स आणि थोडंसं हे करू. आजचं लेक्चर कळलं सगळ्यांना 100%? हो सर. कॉन्फिडन्स आलाय? हो सर. हो सर. ओके, हो सर. चलो बाय, टेक केअर, हॅव अ नाइस डे. बाय सर. बाय सर. बाय सर. बाय सर.